नमस्कार. आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जनरल बॉडी आहे. मागची जनरल बॉडी तहकूब झाली होती. आजची तहकूब होण्याची शक्यता आहे. त्याचं कारण असं सांगितलं जातंय किंवा समजतंय की राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वीकृत नगरसेविका ज्यांचं नाव जाहीर झालं आहे त्या माजी नगरसेविका स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमाताई सावळे यांना सभागृहात येऊन द्यायचं नाही यासाठी म्हणून सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कडून असं षडयंत्र रचलं जाते आणि काहीही करून सीमा सावळे यांना सभागृहात येण्यापासून रोखणं हे त्यांचं खरं तर एकमेव ध्येय झालं असं दिसतं. काय एवढी भीती वाटते सीमा सावळेंची? सत्ताधारी पक्षाकडे प्रचंड मोठं बहुमत आहे. सभागृह चालवण्यामध्ये त्यांना काही अडचण नाही. बरं, सीमा सावळे सुद्धा कधीतरी त्यांच्याच पक्षामध्ये होत्या ना, पण त्यांना त्यांची भीती वाटत कारण काय? कारण एवढंच आहे, सीमा सावळेंचा एकूण स्वभाव पाहता ते या सभागृहामध्ये प्रशासकीय काळामध्ये झालेला जो भ्रष्टाचार आहे आणि त्याच्यामध्ये सहभागी असणारे जे आता सध्याच्या सत्ताधारी पक्षामध्ये या नगरसेवक आहेत किंवा अगदी आमदारांपासून, गोष्टीच्या आमदारांपासून ते चिंचवडच्या आमदारांपर्यंत जे जे कोणी सहभागी आहेत त्याचा पर्दाफाश करण्याचं काम त्या करतील अशी शंका सगळ्यांनी येते आहे. अर्थात तो त्यांचा स्वभाव आहे आणि हे होऊ नये आणि आपलं पितळ उघडं पडू नये यासाठी त्यांना ते रोखतायत का? बरं, हा राष्ट्रवादी काँग्रेस आहे ना विशेषाधिकार की त्यांनी कुणाला स्वीकृत नगरसेवक करावं किंवा कुणाला नाही करावं. भारतीय जनता पक्षाचं ठरवणार नको. तर त्या महिला शिवाय महिला आरक्षणाच्या बिलाच्या वेळा आपण पाहिला असेल कसा आक्रोश केला सगळ्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी. महिलांचा सन्मान होत नाही, महिलांचा सन्मान होत नाही, महिलांची संधी घालवली. आता महिलांना संधी दिली ना तुमच्याच मित्र पक्षातल्या राष्ट्रवादी काँग्रेसने महिलेला संधी दिली. आता काय कारण आहे त्यांना नाकारण्याचं, ती संधी नाकारण्याचं? तुमचे दाखवायची जात वेगळे, खायची जात वेगळे दिसतंय. आणि म्हणून माझं आव्हान आहे पिंपरी चिंचवड शहरामधल्या चारही भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना, त्यांच्या अध्यक्षांना आणि विधानसभेचे उपाध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णासाहेब बनसोडे यांना सुद्धा की वरिष्ठ पातळीवर काय चर्चा होती ते पहा आणि ताबडतोब त्या स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती या ठिकाणी झाली पाहिजे. 3 महिने होऊन गेले महापालिकेची निवडणूक होऊन, अजूनही स्वीकृत नगरसेवक जर या शहराला मिळत नसतील तर तुमच्यासारखा काय त्याला म्हणूया मूर्खांसारखा कारभार दुसरं कोणी करत नाही. तेव्हा एक सीमाताईंना घाबरून तुम्ही जर शहराच्या विकास प्रक्रियेमध्ये 10 लोकांना 10 प्रतिनिधींना आणण्यासाठी थांबवत असाल तर तुमच्यासारखे नेतृत्व दुसरे कोणी असू शकत नाहीत. येऊ द्या एकदा सीमाताईंना सभागृहामध्ये, बघूया. ठीक आहे.